शिंदे शिंदे कोण साहेब? शिंदे तुम्हाला माहित आहे का मागं ते शिवलालची कंप्लेंट आली होती आपल्याकडे? ती खोटी कंप्लेंट होती. हो साहेब, तोच ना बावन साऱ्या गावाचा. हा, खोटारडे कामं करते तोच ना, तो भामटा, तो उत्साह. हा, तोच ना, तोच. त्याचीच गोष्ट करू राहिली तुम्ही. हो तोच तो. साहेब, त्याच्या नांदीच नका लागू तुम्ही. फालतू टोले घ्यायला लावतात आपल्याला ते. हा, मागे किती परेशान करून टाकलं त्याईनं, किती केलं परेशान. पण ते त्या शिवलालची बायको विनाकारण हिलाट घेते लोकांवर. विनाकारण कंप्लेंट देत राहायचं, आपल्याला त्रास देते. हातचे कामं सोडून द्या, यायच्या नांदी लागा. खोटं असते यायचं काम, यायच्या नांदी नका लागू. हो शिंदे, हे मला माहिती आहे, पण कसं आहे आता कायद्याच्या पुढे आपल्याला जाता येत नाही. आपली जबाबदारीच आहे. कोणी आलं तर त्याची कंप्लेंट घेणे. आपण काय अर्धा घंटा 1 घंटा लेट करू शकतो, पण ती इथं आलेली आहेत आता. आता काय म्हणजे. हो साहेब, लय भामटे आहेत ना ते, खोट्या कंप्लेंट देतात ना. काही घेऊ नका द्यायची कंप्लेंट काही नांदी लागू नका, द्या काढून द्यायला उठून. नाही ना शिंदे, तसं होऊ नाही शकत ना. SP ऑफिसली जर जाईन आपली कंप्लेंट केली तर यांनी कंप्लेंट नाही घेतली म्हणून तर कसं आपल्याला आपला बाप घोडे जाईन ना. कसं आहे, काहीतरी चुतूर मुतूर कराच लागेल आता आपल्याला. साहेब, तुम्हाला सांगतो, फालतूची रिकाम्या कामाची फालतूच्या. ठीक आहे, ते मग पाहू. पहिली त्या सरपंचाला फोन लावा तुम्ही, लावा. त्याचा फोन आलता म्हणजे सांगा त्याला म्हणा असं अशी गोष्ट आहे तर काय बा. तुमचं निपटते का तिकडे, घेऊ बा कंप्लेंट लिहून, विचारा त्या सरपंचाला. बरं साहेब, लावतो मी सरपंचाला फोन लावतो. हॅलो, हा सरपंच आहेत का? हो साहेब, शिंदे साहेब, हा सरपंचच आहे, बोला बोला. काय सरपंच, काय निपटलं की नाही तुमचं तिकडे, की काय आम्ही घ्या लिहून कंप्लेंट? एवढीसा थैमान घालून राहिले नाही, एवढीसा येलात ना पोलीस स्टेशनले. काय आहे तर तुम्ही पाहा ना ते. साहेब, त्यांची कंप्लेंट घेऊ नका ना, खोटारडं काम आहे सारं ते. तुम्हाला माहित आहे कशी लोक आहेत ते, तर बदमाशात ते. रिपोर्ट घेऊ नका. तुम्हाला गोतुतीन ते ना, आम्हाला परेशान गावाले फालतू. काही घेऊ नका. काय सरपंच, तुम्ही काय बोलून राहिले? कायद्याच्या पुढे नाही जाता येत ना बाबा. ते जर SP ऑफिसला अडून पळत गेले, SP जर आमचं नावं सांगितलं तर मग आम्ही करावं काय? आमचा बॉस तर SP आहे ना. सांगा बा तुम्ही, घोर होईल ना. तर कसं आता आपले संबंध आहेत म्हणून हे कसं होल्ड करणं लावलं मी. नाहीतर मग कसं तुम्ही एक तर करा काहीतरी, एक तर मग आम्हाला कंप्लेंट घेऊ द्या, अडून नका. हो साहेब, मला सर्व समजते, पण आता कसं थोडेसे थंडे झाले असते झाले असते ते वापस. तुम्ही जर थोडेसे म्हणजे हे केलं असतं, अडून पाहिलं असतं, नाही कंप्लेंट घेत नाही तुम्ही, अशीच आहे तशीच आहे, तर जमलं असतं बा. नाही ना, तसं नाही होऊ शकत ना. तुम्ही ऐकत जा ना. आता कसं लय स्ट्रिक आले, SP साहेब स्ट्रिक आल्यावर तर कसं ते आमच्या ज्यानं काही मॅनेज होत नाही आता. तर कसं तुमच्या ज्यान होत असेल तर अजून अर्धा घंटा देतो तुम्हाला, नाही तर मग आम्हाला कंप्लेंट घेणं जायची. हो पाहतो साहेब, मग काय होते तर. चला मग ठेवतो फोन. हो साहेब, ठेवा. साहेब, सरपंच तिकडे काही मोडल्या जात नाही, ते आपल्याला कंप्लेंट घ्यायच लागते आता. बरोबर, काही विषय नाही ना, घेऊन टाकू ना मग. काय त्याच्यात आता, काय तर आपल्याला काय करावं लागते, चौकशी करू मग. ताकद पडले हे नाही. आता 8 लोक आले आपल्या दारालो, तर काही ना काही 2-4 शब्द लिहा काहीतरी. शिंदे बरोबर. हो साहेब, मी लिहितो ना, बरोबर लिहितो मी. बरोबर आडी नाही विचारतो त्याले काय झालं, कसं झालं, काऊन झालं. बरोबर त्याले गुतवतोच मी, थांबा यायलेच गुतवतो. हो ठीक आहे, चला मग बघा तुम्ही. साहेब, बघ तुम्ही काय लोक खोटे रिपोर्ट देतात. ही बाई एकदमवर खोटारडी आहे. काय हिचा रिपोर्ट घ्या नाही वाटत माणसा म्हणाले. पण आता कसं आहे, कायद्याच्या पुढे जाता येत नाही आपल्याला. हे बाई आहे रिकामचोट. या बाईला असं वाटते आम्हाला काही धंदेच नाही. सर्व खोटारडं काम आहे, खोटारडं. जाऊ द्या, आता कसं आपली ड्युटीच त्यासाठी नेमेल आहे, समजते, पण आपल्याला करतं कसं काही करता येत नाही. जाऊ द्या. आता कसं रे बापा, हे पोलीस वाले तर नाही म्हणून राहिले बापा. कसं रे बापा मानवऱ्याचं आता, दिसते की नाही मानवरा काय बोलता रे बापा, आता काय करू रे. बाई, तू काय टेन्शन घेऊन राहिली? या पोलीसवाल्याच्या बापाला कंप्लेंट घ्या लागेल. नाही घेतली तर तू काय टेन्शन घेऊन राहिली? त्या पोलीसवाल्याला अर्धा घंटा थांबा म्हटलं ना, आपल्याला थांबू आपण अर्धा घंटा. मग अर्धा घंटा झाले सांगतो मी त्याला, रिपोर्ट नाही घेऊ दे ना, मग सांगतो त्या पोलीसवाल्याला काय आहे तर चीज. त्या भाऊ काय सोपी आहे का? मला तर काही खरं नाही दिसून राहिलं बाबा. त्याचं पोलीस लोकांचं बी काही मन नाही ना कंप्लेंट घ्यायले. ते नाही करून राहिले ना, मला वाटते ते बी असंच करून राहिले. काही खरं नाही दिसत नाही वाटते बा. मला तर वाटते गावातले पण तरी बोट घातलं म्हणून ते पोलीसवाले नाही म्हणून राहिले. नाही म्हणूनच म्हणून राहिले ते नाही तर त्याने कशी कंप्लेंट घेतली असती ना, म्हणून त्याने आपल्याला थांबायला लावलं. त्याला असं वाटलं आपण म्हटलं थांबा की हे चालले जातात वापिस. वापिस नाही जात हा गडी, कंप्लेंट देऊनच जाईल. गावातला कोणता तिरंदाज असो ना, त्याचं ऐकतील तर फसतील ते पोलीसवाले. बाई, तू टेन्शन न घेऊ, मी काही कमी नाही दिसतो असा हेमाडा.
माहिती लय फौज आहे बरं. रिपोर्ट देऊनच जाऊ आपण, टेन्शन घेऊ नका. कोणी घालू द्या बोट. हा नाही तर याचा बाप. हे काय पोलीसवाले नखरे करतील, पण आपण कसं प्रेमानं घेत असतो बाई. तुम्ही टेन्शन घेऊ नका. बापा रिपोर्ट देऊन तर जाऊ, पण त्यानं पाहिजे आपल्याला थांबायला लावलं ना. आणि अजूनही त्यानं म्हटलं की मग 2 घंटे थांबा, 3 घंटे थांबा. मग कसं करशील रे? मग काय करशील? त्यानं कंप्लेंटच नाही देऊन घेतली तर मग बाई कायदा काय याच्या बापाच्या घरचा आहे का? कंप्लेंट नाही घेतली लिहून तर 1 घंटा थांबा म्हणतील, 2 घंटे आपण थांबू ना. नाही घेतली लिहून येईन सळेला येईन या पोलीस आल्या तर आपण SP ऑफिसला जाऊ. तटी आपण कंप्लेंट दर्ज करू. आपण येईल घोडे लावून पोलीसवाले येईल. तू काय टेन्शन घेतो, फिकर नको करू. त्या भाऊ आहे. मी तोंडावर दिसतो हेंबाळा, पण कसं मी साऱ्या गोष्टी पद्धतशीर करत असतो. टेन्शन घेऊ नको तू. पण मा बाप दिसला पाहिजे ना. कुठे गेला तर मा बाप? अशा तू टेन्शन न घेऊन जा बाप, मी आणतो थांबलं. आता हे पोलीसवाले कामाला लावू ना, आपल्याला रिपोर्ट द्यायला झाला त्याच्याच गाडीत बसून त्याच्या मागं 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 आहेत आपण. टेन्शन नाही काय. मा बाबा काय पत ना, तुला 7-8 दिवस झाले ना, दिसून नाही राहिले काही नाही. अशा लढू नको तू, नाराज बी होऊ नको. त्या मामा आहे ना, मामा असल्यावर तू काय टेन्शन घेता? तुम्ही नाही एकतले को त्या तुला बी नाही सांगितलं भाषा मुली, त्या माय नाही सांगितलं असं झालं बा की बा पाहुणे बा गेले की काही सांगायला पाहिजे ना. मी काय दूरचा आहो काय काही बा तुम्ही आहे बा परके समजता मला तर. तुम्ही काले बापा परके समजा रे तुले, पण आता कसं, आता आमचा मोठीच जीव आहे ना बापा. असं धक जीव करून राहिला. काय होते काय नाही बापा. 8 दिवस झाले याचा पत्ता नाही. कोण्या हालत मध्ये असतील, जेवण घेऊन आहे की नाही, की उपाशी जात, काहीच पत्ता नाही ना बापा रे. कसं मन तुटते मग, म्हणून आहे ना. काय माहित बापा कोण्या हालत मध्ये असते तर हे विचारत याच्या सोबत बाबा दोघे काय पत नाही. कसंच काय असेल काय माहित बापा. कुकडे गेले काही पत्ताच नाही ना. मी दोघी बी माझ्या बहिणी आहे. लढू नका ना, लढू नका बा माई. मग मला असं येतात मग मला लढू येते. काय सांगू मग. तुम्ही लढू नका बा, तुमचं मन लहान करू नका. तुम्ही भाऊ आहे तुमच्यासोबत, टेन्शन घेऊ नका. तुला खरं सांगू का आता माझ्या मनातली गोष्ट, मला की नाही असं वाटते हे सगळं प्लॅनिंग की नाही या गावातलेच आहे. या गावातले माहित असेल की हे कुकड्यात म्हणून काय आहे, यायचंच कारस्थान असेल. आता मा मनात तर हाच डाऊट येऊन राहिला, शंकाच आहे मा मनात की गावातल्यानंच काही ना काही केलं. नाही ते तर समजलं ना बाबा, ते गावातच समजलं ना. एक जण यायला तयार नाही आपल्यासोबत. त्या देरही आला नाही म्हणजे काही ना काही गावात खिचडी शिजून राहिली. गावात जायचं कोण ना कोणी. काहीतरी शाळा व्हायला, काहीतरी प्लॅनिंग असेल द्यायची. तर कसं तो विषय आता जाऊ दे. आता कंप्लेंट देऊ, रिपोर्ट देऊ आपण, मग पाहू काय. चाला मग रिपोर्ट देऊ ना आपण. चाला ना. चाल भाषा चला. बाई तुला सांगतो मी, अशीन नशीन ते हरच सांगून दे. काय यायचं हितभर असेल तर हातभर सांगायचं. नशीन तरी सांगायचं. बाई दुसरी बाई बबनची लक्ष्मी बाई, तू बी बाई हितभर असेल तर हातभर सांगायचं. असं म्हणजे हे सोडायचंच नाही. तर तुम्हाला कोणाला शंका असेल, गावातले जे नावं घ्यायची असेल तर 2-4 नावं घासून बी द्या त्याच्यामध्ये. बसतात मग हिसके घेत ते. टेन्शन नाही घ्यायचं, मी आहे तुमच्यासोबत. रिपोर्ट द्या, गावातले नावं घासा त्याच्यात. हो ना सांगतोच ना मी नाव. सांगत नाही असं थोडी आहे. मला जाईने मदत नाही केली, उलटे सुलटे बोलले, त्याचं नाव घेईनच मी. घेऊन नाही तर काय तर आपल्या मदतीला एक जण नाही धावून आलं, त्याचे नाव सांगून देऊ आपण. घ्या मग हिसके. हो बाई बंदा, गावाचे नाव सांग, पाहून घेऊ आपण काय. आता चला आता. काल्या बाहेर बर तू, बाहेर तू. बानो सरपंच गडबड ना करून 2-4 रट्टे मारू द्या ना, अजून शिल्लक यायले. राजा मा बायकोची नाही येईन, रात्री व्हिडिओ शूटिंग काढली. राजा लाजा वाटतात का येईल, आणि तुम्ही म्हणता मारू नका. आणि इकडे काय तिकडे झोडू द्या मला चांगले. हे आता मजबूत. हो त्यानं चुकी करेला गुन्हा आहे त्याचा मोठा. रात्री व्हिडिओ शूटिंग काढायला नाही पाहिजे. आपण कोण्या अवस्थेत नसतो. पण आता कसं त्याचं चुकलं. पण आता कसं तू बाहेर ये तू फक्त. ए बा कालू ये रे, बाहेर ये रे बा. आलो सवते हो. आता कसं या दोघायले सोडू नको बरं. चांगले रट्टे मार दाबून चांगले. हे चड्डी धागले पाहिजे, पिवळी झाली पाहिजे याची चड्डी, मुतली पाहिजे ते. हे लक्षात ठेव तू. आता सहान येईल मजबूत दोघायले बी. दोघे थंडे गार पडेल. आता कालू तू टेन्शन घेऊच नको. सवत्या पायाचा कसा करते तर चांगला हाणतो येईल, हागवतो येईल. आता बस झाला याचा लाड. शाळेच्या आमची शूटिंग काढता का रातची? भोंगई नांगई शूटिंग काढता का रे आमची? आमचा काय तमाशा चालू आहे काय नाही. आमचं एक तर 2 नवरे एक बायकोन 2 नवरे असा कारभार आहे. आणि त्यातल्या शूटिंग करता काय काल्या बाहेर रे. आलो. अरे नको रे. ओ माय बाप मरते रे बापा, शिवल्या मरते.
अपेंडिक्सचं कोण फुटलं पोटात. पाणी टाकलं माझं बघण्या मरते एवढं मारत असतं का ढोरासारखं पाणी कसे करून आले ह्या ह्या जसं का बैलाले मारला का आहे ना. हा कशा कोणाला आवाज द्यायचा. अरे नामदेव भाऊ आमची नवरा बायको रातची शूटिंग काढली ना बेसर मारून तुम्ही म्हणता काय मारून राहिला तू एवढा ढोरासारखा. याले ढोरासारखा याला फाशी द्यायला पाहिजे शिवल्याले. सांगा बरोबर आहे का. याच्या बायकोची याची जर शूटिंग काढलीस तिथं मग म्या भंगई नांगई आणि पब्लिश केलीस तिथं काय झालं असतं. काय झालं असतं. काय राजा तुम्ही माणसा बा भलेच बोलता. हो बाबा तू सारं बरोबर आहे पण आता तू कसं त्याला बांधून ठेवलं होता तडसा उपाशी तापाशी ठेवला तो हातापाय बुडून राहिला मग तडसा बांधेलच ठेवता ना. मग आता झोडून कोण राहिला त्याला घेणं त्यानं कोण राहिलो. अरे त्याचा साया माना रिपोर्ट द्यायला गेले तिकडे पोलीस स्टेशनला गेले ना. मग काय मी काय वाट पाहू आणि पोलीस आले अटीसा आले तर त्याला झोडू देतात का मार देतात का हात सपा करू देतात का त्या शिवल्या बबन्या मले. मग हाणून घेऊन राहिलो आता. बाबा तुझ्या नावाचा का आली ते शिवल्या गायब झाला याचा रिपोर्ट द्यायला गेले ते. त्या रिपोर्ट तू त्याला कुठे माहित आहे तू कोंडेलात की तू काय करायला त्याच्यासोबत. शिवल्या बबण्याच्या घरी आहेत म्हणून काही माहित नाही अजून कोणाले. आणि तू टेन्शन न घेऊ पोलीसवाले आपल्याजवळ आपल्या खिशातात तुला हातही नाही लागू देना. मारू नको फक्त द्यायले मारू नको. ते पोलीस स्टेशन आम्ही पाहून घेतो ना दोघं तिघ जण. काही टेन्शन घेऊ नको तू. पोलीसवाले बरोबर आम्ही जमवायला पाहिजे फोन लावून दिला. काल्या मारू नको पूजा करते यायची. म्हणजे काय कापराची बट्टी आणि कुकू हयद अक्षिदा अन्नार आहे आणि दिवा गिमावाला त्याच्या पुढे अगरबत्ती वाय द्यायले. असे धंदे करा. प्रोत्साहन द्या प्रोत्साहन द्या. अरे लोफर धंदे करून राहिला तो शिवल्यान बबन्या. आणि हाणू नका म्हणता. अरे चांगले हाणेल पाहिजे हागे जातलं मार यायले पाहून मी पुढचं पुढे तर या अशासारख्याच गोष्टी करतात बा नामदेव सरपंच. अरे हाणून द्यानं सोडू त्यानं साळ यायले शिवल्याले बबण्याले मी राजा बाप असून मी सांगून राहिलो डायरेक्ट ठणठण की झोडा. अशा कोणाची मायबहीण का रस्त्यावर पडेल आहे का व्हिडिओ काढणं बरोबर आहे काय. बुढे बा मी काही सोडत नाही द्यायला सोडतोच ना तरी मग सवत्या झोडून राहिला मारूनच राहिला द्यायला अंदर म्हणा. गळ्या काल्या त्या बुढेचा डंगरेचा हा दिमाग सडेल त्याच्या नांदी नको लागू. कसं एखादा मेला तर फक्त कसं जल भोगा लागेल ना. फालतू कसं घोर नाही झाला पाहिजे ना. आफत सोडता आमचा बुढे ध्यान जाईन बा. गळ्या काल्या जमानात होणार नाही. लफडे वाळतीनं पुढे घेणं देणं तर कसं आहे तू सोडून दे. तू मुकड्या सोडून दे. अगोपणा करू नको. झाली चालते जमानात सडीन मी गेला पण कसं मा बायकोचा मा जर व्हिडिओ यायनं पब्लिश केला असता तर मला तशी फाशी घ्यायला लागली तिनं मराच लागलं असतं. तुम्ही मला सांगा पब्लिश झाल्यावर 4 लोकांना पाहिल्यावर भोंगई नागं पाहिल्यावर लोक काय म्हणजे सांगा बा तुम्ही. चांगलं आहे का ते बरोबर आहे का. शेण घातलं असतं की थोडं लाजीने मेलो असतं मी घरात एंट्रिंग घेऊन मरा लागलं असतं मला. माझा व्हिडिओ पब्लिश झाला असता या शिवल्यान बबल्यान केला असता तर भोंगा नांगा. कालू सारं मान्य आहे फक्त मारू नको. उपाशी तापाशी ठेव त्याला बांधून ठेव घरात. आमचं म्हणणं नाही त्यानं गुन्हाच करेल आहे. त्यानं काही खूप चांगलं काम करेल नाही आहे. पण कसं एवढं मारणं बरोबर नाही. 2-4 थापणा मारल्याविषयी वेगळा एवढं ढोरासारखं मारणं बरोबर नाही. बरोबर नामदेव सरपंच तुम्ही म्हणता तर मी आता काही मारझोड करत नाही. द्यायला बांधून ठेवतो तरीसा घरात नेऊन. ठीक आहे मग आले बांधून ठेवतात झोलणारे हात चानसा पुढे लागत नाहीत बरे. हाती यायची सोय मुळली पाहिजे ना. असे रिकामे धंदे केले नाही पाहिजे शिवल्यानं बबण्यानं. यायचे दोघांचे पाय मोडतो खांडच का काय. काल्या यायच्या म्हटलं ऐकूच नको. नामदेव म्हटलंही नको ऐकून सरपंच म्हटलंही नको आणू. झोड चांगली झोड. कसं आहे बुढे बा आता दोन्ही समजदार माणसं समजदार आपल्याला सांगून राहिले. कसं गाव हे दोघं जण चालवतात. आता त्याचंही म्हणणं बरोबर आहे. आता मीनं कोंडून ठेवलाय बांधून ठेवलाय त्याला उपाशी तापाशी आहे ते. आता झोडलं येईन म्या मारलंय त्याला. आता काय जाऊ द्या आता याच्या म्हटलं ऐक तुम्ही जाय होय त्याला बांधून ठेव. सोडू नको लागलं असतं बांधून ठेव मग पाहू पुढचं पुढे काय होते तर. तू बी लटर फुसाच गड्या काल्या काही कामाचा नाही. हो बापा हाय काल्या लटर फुसा तुम्ही लय टर्न बांधाय बापा. बुढे बा बैकून देऊ नका घेणं देणं काही गरज आहे का. एखादा मेला तर पोऱ्याला फाशी होईन ना. जेलात घालता का नवतीवरनं एक तर लग्न होईल त्याचं. काय राजा माणसं आहे तुम्ही.
जाय बरं काल्या, कोणाच्या म्हटलं काय ऐकू नको, जाय बाई तू. जाय लवकर बांधून टाकते इले, मारू नको. हा हा नामदेव हो. चाले हो तुम्ही नामदेव हो चानं सरपंचाने वाचले रे आता. काय तर तुमचं कसं भुकटच पडलं असतं. पण तर चला आपण बी चला. हा पोरे अजून दणकी मारीन बरं अंदर जाऊ. आपल्याला जाणं आवश्यक आहे, नाही तर बस भुकटच पडते. हो मागे मागे जास लागेल बाप्पा, नाही तर काय. या पोऱ्याचं काय सांगता येत नाही. जवान रक्त आहे एक तर. चला चला. मारू बरे अयो बाबा काल्याच्या माझी शपथ मारू. मरतो रे बाबा. गुन्हा झाला माझ्या शिवल्या लागलं ना. काल्या काय पागल झाला का? मारूनच राहिला का डबल? काय अक्कल आहे की नाही? सोड मुकडे सोड. अरे सोड मारू नको. तुला सांगितलं समजून आता तरी सोडून मारून आला का द्यायला. हो नामदेव हो, सोडतो. आता कसं शेवटचे 2-4 रट्टे मारणार होते राजा. मन नाही भरलं पण येईन माझ्यासोबत लय वाईट केलं. मा बायकोची व्हिडिओ शूटिंग काढली राजा येईन. कच्ची व्हिडिओ शूटिंग मला आम्ही काय करून राहिलो काय नाही ती सारं तुम्ही पाहा लागलंस ते व्हिडिओ शूटिंग पहा. हो मग पाहू आम्ही. सध्या आता येईल, मारू नको. बांधून ठेव. बोला काय होतं? काय साहेब नवाईचीच गोष्ट आहे. काय होतं? अटी काय लग्नाला येत असतात का पोलीस स्टेशन मध्ये? रिपोर्ट द्यायला साहेबाला भेटणार. हो रिपोर्ट द्यायला आले तुम्ही, पण काय झालं बा असं म्हणणं होतं माय. तुम्ही साहेब आहे का तुम्ही? साहेबाला सांगणार आम्हाला, साहेबांना बोलायला अर्ध्या घंट्यानं आम्हाला. तर कसं साहेबाशी बोलणार? साहेब कसं मीटिंग मध्ये आहे, तर काय तुमची समस्या आहे ते मला सांगा, मी रिपोर्ट लिहितो ना. हा कामच आहे रिपोर्ट लिहिणे. मला सांगा तुम्ही साहेब मीटिंग मध्ये. झंडू बाबा आता साहेब रिपोर्ट घ्यायला काय खोट्या कंप्लेंट देतात लोक. यांना देणं आम्हाला त्रास देतात. जा चौकशीले हे नमुक करा तमुक करा. ओ साहेब आम्हाला तुमच्याशी नाही ना बोलणं बाबा. आम्हाला मोठ्या साहेबाशी बोलणं आहे ना. भेटू द्या ना आम्हाला मोठ्या साहेबाले. साहेब भेटू द्या ना आम्हाला, मोठ्या साहेबाला भेटू द्या ना. अर्जंट काम आहे ना बाबा. आमचे नवरे गायब झाले ना. कंप्लेंट द्या ना आम्हाला मोठ्या साहेबाजवळ. एक तर मोठ्या साहेबांना आम्हाला अर्ध्या घंट्यानं बोलावलं झाला ना बाबा. अर्धा पाऊण घंटा झाला ना. आता तरी भेटू द्या ना. अरे मा काय म्हणणं आहे मॅडम सर, तुम्ही माझ्याकडे द्या ना कंप्लेंट. साहेब कसं मीटिंग मध्ये आहे तिकडे म्हणून, नाही तर मग कसं साहेबाला जायला काही हरकत नव्हती ना. मी आम्हाला अडू नका बरं, मागात पडीने सांगून येऊ जाऊ द्या आम्हाला मुकड्यानं. हा हे आम्हाला असं दरवाजा अडवणं बरोबर नाही तुमचं. साहेबाला भेट नाही आम्हाला. पण ती मीटिंग आणि कोणतं काय अर्ध्या घंट्यात कशाला बोलवलं झक मारायला आम्हाला? साहेबाला एक तर आमची माणसं काय आम्हाला रिपोर्ट देणार. काही समजते घेऊन तुम्हाला काय गांभीर्य आहे की नाही काही? अशा नांदी जर तुम्ही लागता तर मी हे पोलीस स्टेशन हे पाहिजे तुम्हाला अखात करीन. मी सांगून राहिलो एसपी ऑफिसला जाईल डायरेक्ट सरळ बंद्या बाया माझ्या घेऊन. आपल्या नांदी लागायचं साहेबाला भेटू द्या मला. ते शिंदे त्यांना अडू नका. येऊ द्या. हो साहेब हो. जा बोलावलं साहेबांना. जा असं निघा म्हणजे माणसाला शंभर पुढे समजतात ती. जाऊ नका आम्ही देतो रिपोर्ट लिहून ना मोकळं. काही रे धंदा आता आले हे झंडू मामा. आता काय म्हणतात तो आता काय म्हणणार झालं का मन परिवर्तन की काय तर द्या पाठवून द्या. हो साहेब येऊन राहिले साहेब. कसं हे मंदा फडफड करणं बंद करावं तुम्ही. चिंध्या तुम्ही तर असं माणूस पाहून कामं करत जा. हो बापा चला या तुम्ही या साहेब. घ्या मग आमचे रिपोर्ट लिहून घ्या. आणि लवकरात लवकर आमच्या सोबत चला. आमचे माणसं थांबला 8-10 दिवस झाले काय पाहत तर कसं बा. आम्हाला कसं चकू नका फक्त तुम्ही. अर्धा घंटा थांबा 15 मिनिटं थांबा असे धंदे नका करू. लवकरात लवकर काय ते ऍक्शन घ्या. अरे हो घेतो रिपोर्ट लिहू. त्याबद्दल काय नाही, पण झालं काय? हो बापा साहेब आता तर बापा तुमच्या जवळ आम्ही कीर्तन गाऊन गेलो बापा. अर्ध्या घंट्याचं झाला ना, फक्त अर्धा घंटाच झाला ना. तरी तुम्हाला माहित नाही बापा. आता डबल तेच ते हे करा काय तर साहेब तुम्ही आम्हाला अर्ध्या घंट्यानं बोलाल तर बापा. मग असतं आम्ही किती भाषण जोडलं बापा. साहेब कसं थोडे विसर घोड्यात म्हणून मी म्हणू की माझ्याकडे तुम्ही कसं रिपोर्ट द्या मी घेतो लिहून. साहेबाला आठवून नाही कधी असा विषय लोड आहे साहेबाकडे जास्त. कसं बापा मोठ्या साहेबाला आठवण नाही राहत बाबा. पोलीस कशाला झाले बापा? मोठे साहेब कसं आहे मानवरा 8 दिवस झाले गायब आहे. काहीच आता पत्ता नाही. सगळे इकडे पाहिलं आम्ही ना, म्हणून आता शेवटचा पर्याय म्हणून आता पोलीस स्टेशनला आलो कंप्लेंट द्यायला. तर कसं लवकरात लवकर मानवऱ्याचा शोध घ्या आता तुम्ही. हो ठीक आहे. सांगा तुमची कथा सांगा काय आहे तर आम्ही लिहून घेतो. शिंदे काय कथा म्हणून राहिले तुम्ही? अरे बाबा कथा आहे काही काही साहेब काही बोलणार बा पद्धत तुमची. एक हातासारख्या गोष्टी करता राजा. कथा नाही बाबा, तुमची स्टोरी काय ते सांगा. काय झालं, काय घडलं, कसं घडलं सांगा. का रे भाऊ हे का मॅटात का रे पोलीसवाले? धवधव तेच विचारून राहिले बाबा. आता किती कॅप सांगते रे बाबा यायला? किती कॅप सांगतात?
मला माहित आहे हे पोलीसवाले की नाही पैसे खाऊ असतात. यायले पैसे दिल्याशिवाय हे पुढचं काम करतच नाहीत. त्याचं की नाही पैसे खाऊ धंद्यात ना त्याला पैसे पाहिजेत असतील. म्हणून ते असे वागू राहिले आपल्यासोबत. शिंदे यांचा रिपोर्ट लिहून घ्या तुम्ही. घ्या बरं साहेब तुम्ही लिहा ना. तुम्ही लिहा रिपोर्ट. तुम्ही ना मी काय हा काय लावलं तुम्ही ना हा धंदा कोणी लिहून राहिला ना माणूस. लिहा शिंदे तुम्ही रिपोर्ट लिहा. यांच्यामधलं नका ऐकू. जास्त बोलले तुम्ही तर मग पाहिजे तुम्ही काय हा शिंदे यांनी जर नाटकं केली रिपोर्ट नाही घ्यायचा. अरे भाऊ तुझी बोल नको बापा जास्त. अजून ते रिपोर्ट घेतील नाही ना बापा आपला. तुझ्या जवळ पाहतील नाही ना बापा. बोल नको आता काही बोल नको. हो साहेब तुम्हीच घ्या रिपोर्ट लिहून. तुम्हीच घ्या. चला चला. अरे आली की लाईनवर. हा चला मग मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या जो आपण आता शिवलाचा शोध करायला कसं पुढे कसं करा काय करा हे कमेंट्स करून सांगा बरं. सबस्क्राईब नक्की करा चॅनलला.